काय जे लाकडं सक्सेसफुली ब्रह्मगिरी आम्ही चढलेलो आहे पूर्णपणे. ब्रह्मगिरी बघून या ठिकाणी आम्ही जाणार आहोत. महादेवानी जटा आपटल्या होत्या. मागं मंदिर बघू शकताय तुम्ही. हे पूर्ण ब्रह्मगिरी पर्वताचं सीन आहे. खूपच सुंदर, अतिशय सुंदर असं सीन आहे. बघून मनाला असे काटे 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 येतात. आणि तुम्ही पण या, काय करता घरी. मी तर सहज विचार केला फक्त आमचा विचार, आम्ही रात्रभर गाडी चालवून खूप थकलो होतो ॲक्च्युअलमध्ये आणि आम्हाला फक्त आराम करायचा होता. तर म्हटलं चला ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी एखादा वाटा वगैरे सापडल, तिथं आराम करू सावली खाली. परंतु काय आलं मनात काय माहिती, चालतच राहिलो, वाटा शोधतच राहिलो आणि वरती आलो. 20 रुपये तिकीट फाडून आलो. तिकीटसुद्धा चालू झालंय. हे सरकारला आता डोंगर सुद्धा पुराणा. आता तिथं बी पैसे त्यांना लागू लागले. जाऊ दे, 20 रुपयाचा विषय नाही आहे. पण मित्रांनो नजारा पैसे भेटते हो. मन मोकळा, थ्रिलिंग एक्सपिरियन्स. थकता ना तुम्ही, काय विषय नाही. काय एवढं जड नाही आहे. एकदम इझी टू चढाई, एकदम मस्त. हे आमचे स्वामी महाराज हसू राहिले बघा. हे आमचा माणूस विठ्ठलराव पांडुरंग साक्षात सोबत होता म्हणून इथपर्यंत येऊ शकलो आम्ही. नाही तर तिकडेच खाली पडलो असतो. हे आमचे शेगावचे मित्र आहे. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र.